वांग्याचे झाडं लावलेले आहेत. इकडे इकडे मला आईनं वांगे दिले तर त्याने त्यांच्या घरासमोर एवढी झाडं लावले होते. त्या झाडात एवढे वांगे आले होते. आईनं मला रेसिपीसाठी वांगे दिलेले आहेत. आईची मी मनापासून धन्यवाद मानते. बघा एवढे झाड आहेत. एवढ्या झाडातच एवढे वांगे आलेले आहेत आपले. एकदम फ्रेश आणि एकदम ताजे ताजे आहेत. एकदम छान. कढाई घ्यायची. कढाईत तापल्यानंतर त्याच्यात तेल टाकायचे. तेल तापल्यानंतर मोहरी टाकायची. त्यानंतर जिरे, कांदा मिक्स करून घ्यायचा आपल्याला. कांदा ब्राऊन झाला की त्याच्यात आपल्याला टमाटे टाकायचे. टमाटे देखील मिक्स करून घ्यायचे आपल्याला. अद्रक लसणाची पेस्ट, त्यानंतर हळद, लाल मिरची पावडर, आंबाडी, काळा मसाला, चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचे आपल्याला. त्यानंतर एसूर टाकायचं. मिक्स करून घ्यायचं आपल्याला चांगलं. थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला. मिक्स करून घ्यायचंय पाणी टाकल्यानंतर. भाजी शिजत आपल्याला वांगे कट करून घ्यायचे. मध्यभागी कट करायचे. मध्यभागी कट करून आपल्याला अशा प्रकारे कट करायचे. अशा प्रकारे सगळे वांगे कट करून झाले तर मस्तपैकी आपल्या भाजीला छान तेल सुटले. त्यानंतर त्याच्यात वांगे सोडायचे आपल्याला जे कट केले तर. मिक्स करून घ्यायचे आपल्याला. थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला. मिक्स करून घ्यायचे पाणी टाकल्यानंतर. आता ही भाजी शिजवून घ्यायची आपल्याला. आपल्याला एक प्लेट झाकून भाजी शिजून घ्यायची आपल्याला. एक 10 किंवा 5 मिनिटं. 5 मिनिटं झाल्यानंतर चेक करायचे झाकण काढून. आपली भाजी शिजली का नाही. छानपैकी आपली भाजी शिजलेली आहे. त्यानंतर थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं. छानपैकी मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. वरून कोथिंबीर टाकायची थोडीशी.
अशा प्रकारे आपली वांग्याची भाजी तयार आहे. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.